नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी बनवायची, तेही अगदी सोप्या पद्धतीनं. म्हणजे कोणत्याही प्रकारचं कट नाही, फक्त जसं आपण सिंगल कटोरी कटिंग करतो ना तेच घ्यायचं आहे आणि त्याच्यापासून कटिंग न करता फक्त आडवं मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला सिंगल कटोरी ब्लाऊज बनवायचं आहे. खूप सोपी, खूप छान पद्धत. नवीन शिकणाऱ्यांसाठी तर ही आयडिया खूपच भारी आहे. कारण बरेच जणांना ते कट करा, परत जोडा आणि किती मार्किंग घ्यायचं, किती मार्जिन घ्यायचं हे फार अवघड वाटतं. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच असणार आहे मैत्रिणींनो. तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. डिटेलमध्ये खूप सोप्या पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला मैत्रिणींनो, वेळ न वाया घालवता करूया आपण सुरुवात. नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी बनवायची. तर सिंगल जी कटोरी आपण कट केलेली आहे ना, म्हणजे साधी कटोरी, तर त्याच्यापासून आपण डबल कटोरी बनवणार आहोत. तर त्यासाठी कोणत्याही प्रकारची आपल्याला कटिंग करायची गरज नाही आणि एक्स्ट्रा काही वेगळं मार्किंग करायची गरज नाही. फक्त आहे ह्यातच फक्त आपला आडवा टक्स घ्यायचा आहे आपल्याला आणि झाली आपली डबल कटोरी. तर खूप सोपी, खूप छान पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघू शकता, हा अस्तरचा ब्लाऊज आहे. अस्तर मी जोडून घेतलेला आहे याला, हे दोन आपले भाग आणि त्याच्यानंतर ज्या भागाला आता सिंगल कटोरीला आपण डबल कटोरी घडणार आहोत ते हे भाग. तर आता बघू शकता काय करायचं आहे आपल्याला. तर आता आपण काय करणार आहोत पहिल्यांदा की अगोदर टक्सचं मार्किंग करून घेणार आहोत. तर जे आपण टक्स घेतो ना सिंगल कटोरीला, तो टक्स आपल्याला घ्यायचा आहे. तर आपण दीड इंच म्हणजे टोटल आपला 3 इंचाचा टक्स आपल्याला घ्यायचा आहे. तर इकडं 1.5 इंच आणि ह्या साईडला 1.5 इंच, म्हणजे आपला टोटल टक्स झाला 3 इंचाचा. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच आणि त्याच्यानंतर इथून क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे आणि ह्या साईडला पण क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. तरी बघू शकता, हा झाला आपला टोटल मेन टक्स. तर जसं की आपण कटोरीमध्ये घेतो ना तसा हा टक्स आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मैत्रिणींनो काय करायचं आहे आपल्याला, असा म्हणजे अगदी तुम्ही बघू शकता असा आपला टक्स आला पाहिजे. जो आडवा आहे ना तो असा आला पाहिजे, म्हणजे इथून असा आला पाहिजे वक्र शेपमध्ये. म्हणजे बघू शकता तुम्ही शेप कसा आलेला आहे. म्हणजे इथून असं यायचं, इथं इथं हा जो इथे जोडायचं आणि परत इथं राऊंड शेप असा व्यवस्थित द्यायचा. म्हणजे अर्धा चंद्र जसा असतो ना तसा आपल्या ह्या टक्सचा आकार येणं गरजेचं आहे. आणि शिलाई आपल्याला घ्यायची आहे ह्या टक्सची 5 इंच. तर ह्या टक्सची जास्त शिलाई घ्यायची आहे, म्हणजे रुंदीला हा जास्त असतो आणि ह्या टक्स असतो तो 5 इंच आपल्याला घ्यायचा आहे. तर चला मी तुम्हाला टक्स कसा घ्यायचा ते दाखवते. अगोदर हा टक्स आपण घेऊया. तर नेहमी लक्षात ठेवा, दोरा असतो ना तो थोडा पुढं ठेवायचा नेहमी कटोरीला. कारण काय होतं बऱ्याच वेळा आपण एकदम एकदम इथं कट करतो आणि कट केल्यामुळे काय होतं आपला टक्स जो असतो ना तो उसवत जातो नंतर जसं तुम्ही ब्लाऊज वापराल तसं. तर त्यासाठी काय करायचं, नेहमी बघू शकता हा दोरा असा आपल्याला ठेवायचा आहे. तर आता आपण डबल टिप मारून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपला टक्स लवकर उसवणार नाही. तर साधारणतः एवढा तरी दोरा आपला असणं गरजेचं आहे, ते अजिबात कट करू नका. आणि त्याच्यानंतर बघू शकता आपल्याला काय करायचं आहे बघा, जे छान आपली कटोरीचा टक्स आलेला आहे की नाही, तर ह्यामध्येच आता आपल्याला डबल कटोरी बनवायची आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, असं इथून धरायचं आहे असं आणि असं टक्स मारायला सुरुवात करायची आहे. 5 इंचच फक्त अंतर घ्या, जास्त धरू नका. तर बघू शकता किती छान आपला टक्स आलेला आहे. पप सुद्धा तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आलेला आहे. व्यवस्थित असा हा पप आलेला आहे, दिसतच असेल तुम्हाला. कुठेही चपट्या पण आला नाही किंवा असं फ्लॅट झालेली नाही. आपली कटोरी अगदी व्यवस्थित आलेली आहे. तर ह्या पद्धतीनं तुम्ही टक्स घेतला ना, न कटिंग करायची गरज आहे, न जोडाजोडी करायची गरज आहे. तर नवीन शिकणाऱ्यांना तर डबल कटोरी फार अवघड वाटते. कारण काय होतं, त्याला कटिंग खूप येते, जोडाजोड येते आणि मग त्यांना शिकायची इच्छा होत नाही. जर तुम्ही अशा पद्धतीनं जर
सिंगल कटोरीला डबल कटोरी बनवली ना तर तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही कटोरी बनवायला. तर मैत्रिणींनो, खूप सोपी खूप छान पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो भाग आहे ना जसा आपण जोडतो ना तसंच आपल्याला इथे जोडायचं आहे. फक्त लक्षात आलं का मैत्रिणींनो, फक्त 5 इंच इथं मी टक्स घेतलेला आहे आणि रुंदीला हा जास्त घेतलेला आहे. तर आता इथून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे. इथून आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित पीठ मारून घ्या. हे बघू शकता जोडल्यावर सुद्धा किती भारी आपले कटोरी दिसत आहे. हे अशा पद्धतीने जोडून झालेले. आता आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची आहे. तर योगपट्टीला असता मी जोडून घेतलेला आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला पटकन जोडता येईल ह्यासाठी. हे बघा, योगपट्टी जोडून झाली. आता आपण ह्याला असे जोडायला सुरुवात करूया. तर आता आपण अस्तर आतल्या साईडला उलटवून घेऊया. ते एक्स्ट्राचं कापड होतं ना ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. जे काही आपले सुतं वगैरे टिपा मारून झाल्यानंतर दिसतात ना ते आपल्याला अशी व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर आपल्याला ओव्हरलॉक पण करून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान आपली सिंगल कटोरीपासून डबल कटोरी झालेली आहे. फिटिंगलाही खूप सुंदर बसते ही कटोरी. आणि मुळात म्हणजे आपलं कटिंगला जो आपला वेळ जातो ना तो आपला वेळ वाचतो. आणि ह्याचमध्ये आपण थोडंसं चेंजेस करून नक्कीच त्याच सिंगलची डबल करू शकतो. तर मैत्रिणींनो, ही पद्धत तुम्हाला कशी वाटली सिंगल कटोरीपासून डबल कटोरी तयार करायची, तर नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.